अबू आझमींना मराठीचं वावडं आहे का असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे, कारण ही भिवंडी आहे, इथं मराठीची काय गरज असा सवाल अबू आझमींनी काही मराठी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला। यापूर्वी सुद्धा अबू आझमींनी पंढरीच्या वारीबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून टीका झाल्यानंतर त्या वक्तव्यावरून माफी सुद्धा मागितली होती। आता पुन्हा एकदा अबू आझमींनी वक्तव्य करून वाद ओढवून घेतलाय। पाहूयात। मराठी हिंदी में फर्क क्या है? अरे मैं मराठी बोल सकता हूँ, परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है, बोले हाँ। मराठी हिंदी में फर्क क्या है? अरे मैं मराठी बोल सकता हूँ, परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है, बोले हाँ। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींची ही मुजोरी, ये भिवंडी है, इथं मराठी बोलण्याची गरज काय, अशा शब्दात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आझमींनी आपल्या अकलेचे तारे तोडलेत। भिवंडीतील कल्याण रोडवरील रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी अबू आझमी भिवंडीत आले। यावेळी त्यांनी हिंदी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली, पण मराठी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मराठीत प्रतिक्रिया मागितल्यावर आझमींनी ही भिवंडी आहे, इथे मराठी बोलण्याची गरज काय असा माज दाखवलाय। मराठी हिंदी में फर्क क्या है? अरे मैं मराठी बोल सकता हूँ, परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है, बोले हाँ। मराठी हिंदी में फर्क क्या है? अरे मैं मराठी बोल सकता हूँ, परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है, बोले हाँ। पण अबू आझमी बहुधा विसरले असावेत, हा महाराष्ट्र आहे, भिवंडी महाराष्ट्रात येते आणि मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे। आझमी यांच्या मराठी द्वेषावरून मनसे नेते संदीप देशपांडे आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी आझमींना इशाराच दिलाय। अबू आझमींच्या डोक्यावर थोडा परिणाम झालेला आहे, मला स्वतः ते डोक्यावर पडल्यासारखे वागतात। तर काहीतरी आता कसं आहे, चर्चेत नाही आहे, समाजवादी पक्ष कोण विचारत नाही, चर्चेत येण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात। त्यांच्याकडे फार आपण लक्ष देण्याची गरज असं मला वाटत। अबू आझमी, तुम्ही राजकारण इथे महाराष्ट्रात करता, तर महाराष्ट्रातलं राजकारण करताना तुम्हाला उत्तर प्रदेशाच्या भैयांची तुम्हाला पर्वा पडली का? ही भिवंडी महाराष्ट्रात आणि इथे मराठीच चालणार, आणि जर तुम्ही मराठी इथं बोलायला जर तुम्हाला लाज वाटत असेल ना, तर लक्षात घ्या, मनसे स्टाईल तुम्हाला उत्तर देण्यात येईल। भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी देखील अबू आझमी यांचा समाचार घेतलाय। महाराष्ट्रात मराठी बोलावंच लागेल असं शेलार म्हणाले, तर आझमींवर उद्धव ठाकरेंची भूमिका काय असा खोचक सवाल बन यांनी केलाय। मराठी महाराष्ट्रात तर बोललंच पाहिजे, भिवंडी काय गोवंडी काय, अगदी चंडी असेल तिथे सुद्धा मराठी बोललं पाहिजे, आमची मागणी आहे। मराठी हा आमचा आत्मा आहे, श्वास आहे। अबू आझमी यांच्या वक्तव्यावर राऊतांची पोपटपंची आणि मनसेवाल्यांची कुठली भाषा याच्यावरची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी, आमचा आग्रह आहे। मराठी भिवंडीत बोललंच पाहिजे। भिवंडीत काय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी मराठीच बोलावं लागेल। अबू आझमी सारखी पिलावळ, हिरवी पिल्लावळ अशा पद्धतीने मराठी द्वेष्टी भूमिका घेत असेल तर सरकार उत्तर द्यायला समर्थच आहे, परंतु इथली जनता देखील उत्तर देईल। माझा या निमित्ताने उद्धवजी ठाकरे यांना सवाल आहे, उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये अबू आझमीवर उद्धव ठाकरे टीका करणार आहेत का? अबू आझमी आणि वाद हे समीकरणच बनलंय। याआधी आषाढी वारीबाबतही आझमींनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यानंतर त्यांनी वारकरी संप्रदायाची माफीही मागितली। अगर आप जो है बाहर नमाज पढ़ोगे तो आपका पासपोर्ट कैंसिल कर दिया जाएगा और आपका ड्राइविंग लाइसेंस भी कैंसिल कर दिया जाएगा। मैं आ रहा था पूना से, तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया, लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए, यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है। अरे भाई, मैं कल रात को आ रहा था, मुझे बोला गया कि आप 3 बजे के पहले अगर पार नहीं करेंगे तो रोड जाम हो जाएगा, तो हम जल्दी भाग कर आए। रोड जाम हो रहा है, हमको मना तो नहीं कर रहे हैं, हम तो उनको स्वागत ही कर रहे हैं कि जहाँ भी इनकी पूजा होती है हम तो वहाँ पे उनको ठंडा शरबत पिलाने की बात करते हैं, लेकिन उसी के साथ हम कहते हैं कि हमारी मस्जिदों में कुछ जगहों पर कभी कभी नमाज होती है, तो उसमें जरा आप छूट दीजिए, बस ये मैंने कहा, और क्या कहा मैंने। राजकारणासाठी आणि आपली वोट बँक मजबूत करण्यासाठी आझमी अनेकदा अशी वक्तव्य करतात, पण एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सरकारचा मराठी भाषा विभाग प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे ये भिवंडी है, मराठीची काय गरज असं आझमी बोलत असतील तर आपण महाराष्ट्रात राहता याची आठवण त्यांना करून देणं जास्ती गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।